नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ता पार्टीला जाण्यासाठी रेडी होत असते आणि सई तिला रेडी होण्यासाठी मदत करत असते. सई मुक्ताच्या हातात इयरिंग्स आणून देत म्हणते, मुक्ताई आज तू हेच घाल. तर मुक्ता म्हणते, मला असं वाटतंय की हे जरा मोठे नाही होते. सई मुक्ताकडे आश्चर्याने पाहत असते. मुक्ता विचारते, अशी का पाहतीयेस? सई म्हणते, मी मोठी झाल्यानंतर तुझ्यासारखीच रेडी होणार आहे. तर मुक्ता सईला जवळ घेत म्हणते, पण सई तर माझ्यापेक्षा सुंदर दिसणार आहे. सई दुसरे इयरिंग्स पाहते, पण मुक्ताच्या साडीवरती एकही मॅच होत नसतं. तर सई म्हणते, मी माधवी आजीकडून दुसरे इयरिंग्स घेऊन येते. आणि ती लगेच धावत माधवीकडे जायला निघते. त्यानंतर इकडे सई माधवीकडे येते. तर माधवी विचारते, काय राणी सरकार इकडे कसं काय येणं केलं? तर सई सांगू लागते, मला मुक्ताईचे मोठेवाले इयरिंग्स पाहिजे. माधवी विचार करू लागते की कुठले इयरिंग्स? तर सई सांगू लागते, ते तिने फिरायला गेल्यानंतर घातले होते ना ते इयरिंग्स. सई म्हणते, जाऊ दे तू, आता मीच दाखवते तुला ते इयरिंग्स. आणि ती माधवीला इयरिंग्स शोधण्यासाठी घेऊन जाते. त्यानंतर मग सई मुक्ताकडे येते आणि माधवीकडनं आणलेली इयरिंग्स मुक्ताला देते. तेवढ्यात तिथे सागर येतो. तर बेडवरती मुक्ताचा सगळा पसाराच असतो. सागर वैतागत आतमध्ये येत म्हणतो, काय दिवस आलेत, सगळीकडे कब्जा करून ठेवलाय. आता कपडे बदलण्यासाठी सुद्धा बाथरूम मध्ये जावं लागणार. तर सई म्हणते, पप्पा थांब, मला वॉशरूमला जायचंय. आणि सई लगेच वॉशरूम मध्ये निघून जाते. सागरची अशी अवस्था पाहता मुक्ता गालातल्या गालात स्वतःशीच हसत असते. सागर म्हणतो, काय दिवस आलेत, माझ्याच घरात मलाच कपडे बदलायला जागा नाहीये. मुक्ता म्हणते, फक्त कपडे बदलून काहीच होणार नाहीये, थोडे विचारही बदलावे लागतील. टॉन्ट कमी मारण्यापासून सुरुवात करून बघता. करा चेंज करा, तुमचीच रूम आहे असं समजा. आणि मुक्ता हसतच तिथनं निघून जाते. त्यानंतर मुक्ता बाहेर येते. लगेच मग सई ही मुक्ताच्या मागे येते आणि मुक्ताला म्हणते, मुक्ता आई तू हे गुलाबाचं फूल लाव, छान दिसेल. मुक्ता म्हणते, हो मी लावते, पण हे फूल लावण्यासाठी माझ्याकडे क्लिपच नाहीये. लगेच सई माधवीकडे क्लिप आणण्यासाठी जाते. त्यानंतर तेवढ्यात तिथे स्वाती येते. स्वाती मुक्ताला रेडी झालेले पाहत म्हणते, खूप भारी दिसतीयस तू. स्वाती मुक्ताच्या हातातलं गुलाबाचं फूल पाहते. स्वाती लगेच म्हणते, दादूसने दिलं का? तर मुक्ता म्हणते, नाही सईने दिलं. तेवढ्यात तिथे कोमल येते आणि कोमल मुक्ताला म्हणते, मुक्ता तू किती छान दिसतीयस. कोमल मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते की आपण एक सेल्फी काढूयात. तर त्या तिघी मिळून एक सेल्फी घेतात. त्यानंतर स्वाती म्हणते, तुला तरी फिरायला मिळतंय, नाहीतर माझा नवरा तिकडे दुबईला जाऊन बसलाय, त्यामुळे मला या कोमल सोबत जावं लागतंय पिक्चरला. तर कोमल लगेच रागात स्वातीला म्हणते, नाही यायचंय ना तुला, तर ठीक आहे, मी माझ्या फ्रेंड्स सोबत जाते. तर स्वाती लगेच तिथनं जायला लागते. कोमल स्वातीला थांबवत म्हणते, नाही नको जाऊ, मला पण यायचंय पिक्चरला. त्यानंतर स्वाती मुक्ताला म्हणते की तू परफ्यूम नाही मारला का, आणि पर्स कुठे आहे तुझी? स्वाती लगेच कोमलला परफ्यूम आणि पर्स आणायला लावते. स्वाती मुक्ताला चिडवत म्हणत असते, आता पार्टीत गेल्यानंतर छान दोघं मज्जा करा. स्वाती मुक्ताला म्हणते, नाही ग, मला आठवतंय, एकदा तू जेव्हा सई रूम मध्ये लॉक झाली होती तेव्हा तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर गेली होती ना पार्टीला. मुक्ता लगेच अपसेट होते. तर स्वाती म्हणते, नाही म्हणजे साखरपुडा मोडला होता, पण ते सगळं जाऊ दे, आता नव्याने सुरुवात कर. तेवढ्यात तिथे सई येते. सईच्या मागणं इंद्राई येते आणि सईला विचारते की पिन कशाला पाहिजे तुला, कोणाला टोचायची आहे? तर सई सांगते, मुक्ता आईला. सईचे बोलणं ऐकताच इंद्रा लगेच आश्चर्यचकित होते. मुक्ता लगेच इंद्राला गुलाबाचं फूल दाखवते. तर मुक्ताला असं रेडी झालेलं पाहता इंद्रा म्हणते, किती छान दिसतीयस तू, पण तुझ्या गळ्यात हारच नाहीये. थांब, मी माझा 10 तोळ्याचा हार आणते तुझ्यासाठी. इंद्रा हार आणण्यासाठी जाऊ लागते. तर स्वाती इंद्राला थांबवत म्हणते, नाही नको मम्मी, बघ ना तिचे कानातले किती छान दिसतायत. हार नको, आपण ते गुलाब माळूयात. तर कोमल मुक्ताच्या केसामध्ये गुलाब माळू लागते. तेवढ्यात तिथे सागर येतो. सई सागरला पाहते आणि सगळ्यांना थांबवत म्हणते, तुम्ही सगळे थांबा, मुक्ताईच्या केसामध्ये पप्पाच गुलाब माळेल. लगेच सागर आश्चर्याने मुक्ताकडे पाहतो. तर इंद्रा सागरला बोलवत म्हणते, इकडे ये सागर, तिच्या केसामध्ये गुलाब घाल ना. तर सई ही सागरला रिक्वेस्ट करत म्हणते की पप्पा घाल ना मुक्ताईच्या केसात गुलाब. तर लगेच सागर मुक्ताच्या हातातलं गुलाबाचं फूल घेतो. सागर गुलाब माळायला लागतो, पण त्याला पानं तशीच असतात. तर मुक्ता सागरच्या हातातून गुलाबाचं फूल हिसकावून घेते आणि त्याची पानं तोडून परत सागरच्या हातात देते. कोमल त्यांच्या दोघांचेही फोटोज आणि व्हिडिओज काढत असते. तर सागर स्वतःच्या हाताने मुक्ताच्या केसामध्ये गुलाब माळतो. हे सगळं पाहता सईला देखील खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, चला आता, आणि तो बाहेर निघून जातो. तर सई ही मुक्ताच्या हातामध्ये पर्स देते आणि मुक्ताही इंद्रा व सगळ्यांचा निरोप घेऊन तिथनं निघून जाते.
बाहेर आल्यानंतर मुक्ता सागरला विचारते की आपण कुठे चाललोय. तर सागर सांगतो, तो माझ्या कॉलेजचा मित्र आहे. तो, त्याची बायको आणि मी एकाच कॉलेजला होतो. त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच्या लग्नाच्या 1 महिना आधी माझं लग्न झालं होतं. तर लगेच मुक्ता म्हणते, चांगलं आहे ना. मुक्ताचे शब्द ऐकताच सागर आश्चर्याने मुक्ताकडे पाहतो. मुक्ता सागरला म्हणू लागते, नाही म्हणजे तसं नाही, चांगलं आहे त्यांच्यासाठी. 12-13 वर्ष झाले असतील तुमच्या लग्नाला. तर सागर लगेच मुक्ताला म्हणतो, मलाही कळत नाहीये की लोकांची लग्न 12-13 वर्ष टिकतात तरी कशी. मुक्ता म्हणते, लग्न टिकवायला एक कारण पुरेसं आहे. सागर लगेच म्हणतो, आणि लग्न मोडायला सुद्धा. मुक्ता म्हणते, मला आवडेल 12 वर्ष मोडलेल्या कपलला भेटायला. तसंही मी तिथे बाकी कोणाला ओळखत नसणारच आहे. मुक्ता सागरला विचारते, मला एक सांगा, मित्राच्या पार्टीत जाण्यासाठी मी बरी दिसतीये ना. तर सागर हसत मुक्ताला सांगू लागतो, गुलाबाच्या फुलांची साडी, डोक्यावरचं फूल, फ्लॉवर पॉट दिसताय तुम्ही. अहो ते काढून तरी टाका. तर मुक्ता म्हणते, अजिबात नाही. हवं तर मी जाऊन साडी चेंज करून येईन, पण गुलाबाचं फूल काढणार नाही. कसंही दिसू द्यात, पण ते जेव्हा दिलं होतं तेव्हा सईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला होता का तुम्ही. मी हे नाही काढणार. जर तुम्हाला मला घेऊन जाण्याची लाज वाटत असेल तर मी इथेच थांबेल, तेही आनंदाने. पण मी हे डोक्यातून फूल नाही काढणार. तर सागर लगेच हसत म्हणतो, चला उगाच डोकं नका खाऊ. तर ते दोघेही पार्टीसाठी निघतात. त्यानंतर ते दोघेही पार्टीसाठी येतात. ते गेट पाशीच असतात. तर मुक्ता म्हणते, आपण आतमध्ये नाही जाणार का. तर सागर लगेच चिडत म्हणतो, पार्टीसाठी याला हीच जागा सापडली होती. चला आता कोणी पाहण्याच्या आत इथनं निघून जाऊयात. सागर तिथनं निघून जायला लागतो. तेवढ्यात सागरचा मित्र त्याच्याकडे येत त्याला म्हणतो, काय रे सागर्या, मला तुझे सगळे नखरे माहिती आहेत. मला माहिती होतं की तू येणार आहे. तर सागर म्हणतो, मला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे, इम्पॉर्टंट काम आला होता. सागरचा मित्र त्याचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही आणि त्याला पार्टीसाठी आतमध्ये घेऊन जातो. सागर गेलेलं पाहता मुक्ता स्वतःशीच म्हणते, आपल्याबरोबर कोणीतरी आलंय हेही लक्षात राहत नाहीये याच्या, का मला लक्षातच ठेवायचं नाहीये. मला जर आतमध्ये घेऊन जायचं नव्हतं तर इथे कशाला आणलं. इकडे मुक्ता पार्टीमध्ये इकडे तिकडे फिरत असते. तर मुक्ता स्वतःशीच म्हणते, इथे मी कोणालाच ओळखत नाही, किती बावटासारखं वाटतंय मला. मुक्ताला काय करावं काहीच सुचत नसतं. तर मुक्ता म्हणते, इथेच थांबू की घरी जाऊ परत. पण नको, अशीच जर घरी गेले तर सई काय म्हणेल. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई तिच्या रूममध्ये बोक्याशी खेळत असते. तर सई लगेच मुक्ताला फोन लावते. फोन उचलल्यानंतर सई मुक्ताला म्हणते, मुक्ता ही पार्टी सुरू झाली का. मुक्ता लगेच हसतच होकार देते. सई म्हणते, मी बोर झालीये, घरात कोणीच नाहीये. मुक्ता म्हणते, अगं बोका आहे ना. तर सई लगेच म्हणते, मला वाटतंय की बोकाही बोर झालाय, नुसता इथे तिथे फिरतोय. तेवढ्यात तिथे सावणी आणि हर्षवर्धन येतात. इकडे मुक्ता सईला सांगते की तू बोक्याला गोष्ट सांग. तू गोष्ट सांगितल्यानंतर बोक्याही झोपी जाईल आणि तुलाही झोप लागेल. त्यानंतर मुक्ता फोन ठेवून देते. सावणी आणि हर्षवर्धन दोघीही पार्टीसाठी आतमध्ये येतात. इकडे मुक्ता इकडे तिकडे सागरला पाहत असते. आतमध्ये आल्यानंतर सागर त्यांच्या दोघांना पाहतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर आणि हर्षवर्धन दोघेही खूप दारू पिलेले असतात. तर हर्षवर्धन सागरला म्हणतो, सावणी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तुला असं वाटत होतं की तिच्या पोटातलं बाळ हे तुझं आहे, पण ते तुझं नाही, ते माझं आहे. हे ऐकताच सागरला मोठा धक्का बसतो. पुढील भागांचे डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.